व्हायरसचे काही रुग्ण राज्यात आढळले तर काय नेमका प्रकारे काय सतर्कता बाळगली पाहिजे? हा व्हायरस काही नवीन नाही आहे. हा व्हायरस म्हणजे श्वसनाचा आजार करणारा व्हायरस आहे. जसं की सर्दी, पडसं, खोकला, ताप अशा प्रकारचे लक्षणे या व्हायरसच्या अनुषंगानं आपल्याला दिसून येतात. परंतु मी आपल्यामार्फत बीड जिल्ह्यातील जिल्हावासियांना आश्वस्त करू इच्छितो किंवा त्यांना सांगू इच्छितो की याला घाबरून जायचं कारण नाही. ज्या काही बातम्या येतात, जे काही चर्चा होते, त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. जे सर्दी पडसं आपल्याला रुटीनली होतं, नेहमी जे होणारे आजार आहेत त्याच्यासारखाच हा आजार आहे. फक्त आपण त्या आजारापासून दूर राहण्यासाठी आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. आजारी रुग्णाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. हस्तांदोलन टाळलं पाहिजे आणि स्वतःहून औषधी घेणं हे टाळलं पाहिजे. आणि हा आजार होण्याचं जे कारण आहे की एखाद्याने शिंक केली तर ते शिंकला तो त्याच्या जवळ असेल तर त्या ड्रॉपलेटमधून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. कोणाच्या हस्तांदोलनानं तोच हात जर आपण नाकाला तोंडाला लावला तर त्याच्यामधूनही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे आपण जे सांगितलेल्या गोष्टी आहेत तेवढ्या जर केल्या तर आपण निश्चितपणानं दूर राहू. आणि जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत तसे काही रुग्ण वाढलेली संख्या आढळून आलेली नाही. तरीही आपण आपल्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी सगळीकडे सर्वेक्षण करावं आणि सर्दी पडशाचे रुग्ण जर वाढून आले तर त्यांच्या तपासणी असेल किंवा ट्रीटमेंटचा पार्ट असेल ते सगळं करण्यासाठी आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुठल्याही घाबरून जायचं काही कारण नाही. तपासणीसाठी कुठले वेगळी टेस्ट याला कोरोनासारखी किंवा काय त्याची यंत्रणा आपल्याकडे सध्या आहे? हा, आपल्याकडे कोरोना सारखी मोठी महामारी आपण त्याचा सामना चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि त्याच्या प्रमाणात त्यावेळेस जे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये यंत्रणा सज्ज केलेली आहे किंवा लॅबोरेटरीज तयार केलेल्या आहेत किंवा टेस्टिंग फॅसिलिटीज आहेत, ह्या सगळ्या आपल्याकडे सज्ज आहेत. पण मला असं वाटतं की आपण जर ह्या सगळ्या प्रतिबंधात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला ह्या आजाराचा काही धोका होणार नाही. सर, या रुग्णालयात 5 वर्षाच्या खाली जे मुलं आहेत ते इन्फेक्ट होऊ राहिले असं आपल्याला कळालं. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आणखी तसे श्वसनाचे आजारी किंवा जे सर्दी पडसं खोकला जसं मी म्हटलं तशा आजाराचे रुग्ण वाढल्याची संख्या अजून दिसून आलेली नाही. तसे जर काही वाढले तर त्याच्या निश्चित आपण त्यांचं ऍडमिशनची व्यवस्था असेल, तपासणीची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टी करू. पण आजच्या परिस्थितीमध्ये तरी आपल्याकडे रुग्णांची संख्या वाढून आलेली नाही.